पण बरेचसे रील्समध्ये बघतो की आत्या, काकू, मामी, वहिनी ह्या खूप वाईट असतात. ज्या आत्या जर भावाच्या घरी आली तर ती फक्त घेण्यासाठीच येते, साडीसाठीच येते, तिचा घरी तिला भेटत नाही म्हणून खाणं पिणं व्यवस्थिशीर म्हणून ती येते वगैरे असं आपण खूप ऐकून असणार. माम्या आगलाव्या असतात वगैरे. पण असं काय नसतं. ज्या प्रकारे हाताचे पाची बोटं सारखे नसतात त्याच प्रकारे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. अशा पण बऱ्याचशाच आहेत की ज्या बहिणी म्हणजे आत्या, त्यांची पण बेताची परिस्थिती असते, पण त्यांना आपली जी परिस्थिती असते ही माहिती दाखवायचं नसतं. जितक्यात तितकं ते समाधानी असतात आणि असतात काही जसं रील्समध्ये दाखवतात तशा सुद्धा असतात. मी मागाशी बोलल्याप्रमाणे तशा देखील असतात. मामी, वहिनी वगैरे असतात, पण सर्व पाची बोटं सारखे नसतात ना.